बघा आपलं प्रोबॅबिलिटी चालू आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये आपला कालचा प्रॅक्टिस सेट संपला आहे की नाही. प्रॅक्टिस सेट 5.3 जो होता तो कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला याच्यानंतरचा जो बघायचा आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी काढली जाते बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंटमध्ये काय म्हणतंय, the possibility of an expected event is expressed in number, it is called probability. ठीक आहे ना. म्हणजे जो नंबर एक्सप्रेस मध्ये केला जाते त्याला प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जाते. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की जो प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला, ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे त्याचं सॅम्पल स्पेसची रेशोच्या स्वरूपामध्ये कन्सिडर करायचं असतं. ठीक आहे ना. बघा त्याला काय म्हटलं, वेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर इफ इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी अँड इट इज एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. आणि ही जी प्रोबॅबिलिटी असते आहे की नाही, ही प्रोबॅबिलिटी दोन टाईप्समध्ये एक्सप्रेस केली जाते. नंबर वन म्हणजे काय, नंबर वनची जी आहे ते एक्सप्रेस इन फ्रॅक्शन. प्रोबॅबिलिटी जी आहे जी एक्सप्रेस केली जाते नंबर वन म्हणजे कशामध्ये, फ्रॅक्शनमध्ये. आणि सेकंड नंबर म्हणजे पर्सेंटेज. दोन मध्ये एक्सप्रेशन केली जाते, फ्रॅक्शन अँड पर्सेंटेज दोन्हीमध्ये. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज मध्ये प्रोबॅबिलिटी लक्षात ठेवा कधी दोन टाइप्स मध्ये एक्सप्रेस केली जाते, म्हणजे मांडणी केली जाते दोन टाइप्स मध्ये. एक म्हणजे फ्रॅक्शन आणि एक म्हणजे पर्सेंटेज. आता फ्रॅक्शन मध्ये म्हणजे कसं, प्रोबॅबिलिटी समजा एक इव्हेंट आहे ए इव्हेंट. ए इव्हेंटची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली असेल की नाही. मग यामध्ये जर समजा ए इव्हेंटची म्हणायची असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ए म्हणजे काय, एखादी इव्हेंट आहे ठीक नाही, त्या इव्हेंटला नाव दिलेलं आहे. मग इथं नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस म्हणजे सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट डिवाइड बाय सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये असणारे पॉईंट्स तुम्हाला इथं लिहायचे असतात. याला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म असा म्हटला जात आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस आहे की नाही. हा फॉर्म असतो. हा फॉर्म म्हणजे रेशोमध्ये आहे की नाही, किंवा तुम्ही डिवायडेशन जर म्हटलात किंवा याला पर्सेंटेजमध्ये पण कन्वर्ट केला जात आहे. म्हणजे इव्हेंट जे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट, मग ए असेल बी असेल सी कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असो ती काय असणार, नंबर ऑफ किंवा सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट डिवायडेड बाय सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये असणारे म्हणजे एक लक्षात ठेवा कधीही या ठिकाणचे पॉईंट्स याच्यापेक्षा कमीच असणार किंवा इक्वल असणार. याच्या एवढे तरी असतील किंवा कमी तरी असतील, पण हे पॉईंट याच्यापेक्षा कधीही जास्त असणार नाहीत. म्हणजे आपण ज्यावेळेस परीक्षेत मार्क सांगतो बरोबर आहे की नाही, समजा तुम्हाला 19 मार्क असतील आउट ऑफ 20 आहे की नाही, असे जर मार्क असतील तर टोटल कुठं लिहिलं जाते अपॉनमध्ये आहे की नाही, आणि वर किती त्याच्यापैकी किती आहेत. तसं नंबर ऑफ इयर्स हा डिनॉमिनेटरला असतो आणि जे इव्हेंट आहेत ते म्हणजे न्यूमिनेटरला असतात. मुलं भरपूर वेळेस काय होतात एक्झाममध्ये नंबर ऑफ यस वर घेतात आणि नंबर ऑफ ए खाली घेतात, मग हे रॉंग होतं. मग नंबर ऑफ यस कधीही लक्षात ठेवा कुठे असणार, डिनॉमिनेटरला असणार. नंबर ऑफ यस म्हणजे सॅम्पल पॉईंट आहे की नाही. कळालं का. प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस दोन टाइप्स मध्ये केली जाते. कधीही लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस इन टू फॉर्म, नंबर वन फ्रॅक्शन फॉर्म अँड सेकंड नंबर पर्सेंटेज आहे की नाही. पर्सेंटेजमध्ये आणि फ्रॅक्शनमध्ये काय केली जाते, एक्सप्रेस केली जाते. म्हणजे प्रोबॅबिलिटी कधीही तुम्हाला जर विचारली फाइंड करा म्हणून तर प्रोबॅबिलिटी तुम्ही दोन टाइप्समध्ये दाखवणार, एकतर फ्रॅक्शनमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये आहे की नाही. म्हणजे एक्सप्रेस करण्यासाठी दोन प्रकारे वापरलं जातं. मग या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ एचा फॉर्म्युला बघूया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट, number of sample point in event upon number of sample point in sample space. in sample space हे की नाही. किंवा याला शॉर्ट फॉर्म मध्ये जर म्हटलात नंबर ऑफ ए इज इक्वल टू
सॉरी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस स्वरूपामध्ये होईल. ठीक आहे, बाकी काही अडचण आता. म्हणजे फॉर्म्युला जर म्हटलं प्रोबॅबिलिटीचा, तुम्हाला त्या ठिकाणी काय लक्षात ठेवावं लागणार, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस, किंवा नंबर ऑफ एच्या ऐवजी बी पण येऊ शकतं, सी येऊ शकतं, डी, एनी इव्हेंटला जे नाव असेल ते इथे येऊ शकतं, आहे की नाही. परंतु अपॉनमध्ये मात्र काय डेफिनेट राहणार, नंबर ऑफ यस हे जे आहे ते तर अपॉनमध्ये त्याच ॲज इट इज तशाच पद्धतीनं तो राहील, आहे की नाही, नंबर ऑफ यस. इथल्या इव्हेंट मात्र फक्त काय होतील, चेंजेस होतील. ठीक आहे, मग कशा पद्धतीनं एक ही केलं जाते ते माहीत कळालं का. आता त्याच्यामध्ये अजून एक थोडं लिहून घेऊ आपण. द प्रोबॅबिलिटीज एक्सप्रेशन फ्रॅक्शन अँड पर्सेंटेज हे नंबर 1चं झालं. सेकंड नंबरची प्रॉपर्टी ज्याच्यावर काय म्हणता येईल, द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज, बघा, द प्रोबॅबिलिटी of any event, probability of any event is from 0 to 1. सॉरी 0 to 1 म्हणजे कोणत्याही याची जर प्रोबॅबिलिटी म्हटलं तुम्हाला तर ती प्रोबॅबिलिटी किती असू शकते, 0 to 1 पर्यंतची प्रोबॅबिलिटी असू शकते. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये जसं म्हणतो का नाही आपण, त्यामध्ये 0 to 1 अँड पर्सेंटेज. आणि जर पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर पर्सेंटेजमध्ये काय असणार, 0% to 100%. जर पर्सेंटेजमध्ये जर सांगितलं तुम्हाला, आहे की नाही, तर पर्सेंटेजमध्ये कुठून कुठपर्यंत असू शकते, 0% to 100%. 100% म्हणजे आउट ऑफ, आहे की नाही, 100% म्हणजे आउट ऑफ, म्हणजे इथं 1 1 1. म्हणजे असा अर्थ म्हणला मी तुम्हाला, 5 पैकी 5 पडलेत, 5 मार्कापैकी 5 जर म्हटला तर याला सिम्प्लिफाय केल्यावर किती येणार, इज इक्वल टू 1. आणि याचे पर्सेंटेज काढा म्हटलं तर 5 अपॉन आउट ऑफ 5, आहे की नाही, आणि इंटू 100 म्हणजे पर्सेंटेज काढायचं आहे. मग 5 अपॉन 5 म्हणजेच किती, 100% पडले, 100% पडले. म्हणजे मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी किती असू शकते, जर फ्रॅक्शनमध्ये म्हटलं तर मॅक्झिमम 1 असू शकते, आणि पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर मॅक्झिमम किती असू शकते, 100% असू शकते. 100%च्या वर तुम्हाला प्रोबॅबिलिटी असणार नाही. 101% असेल का, नाही. किंवा 1.5 प्रोबॅबिलिटी असू शकते का, नाही. का तर प्रोबॅबिलिटी जर म्हटलं तर मॅक्झिमम 0 to 1 कुठपर्यंत, फ्रॉम 0 to 1 पर्यंतच प्रोबॅबिलिटी असतं. मग 0.5 0.1 0.2 0.10 0.19 0.99 पर्यंत असू शकते. आणि 0.100 म्हणजेच 1, मॅक्झिमम 1 पर्यंत प्रोबॅबिलिटी असू शकते. ठीक आहे, बाकी काय अडचण आता. आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून काय म्हटलंय, एनी इव्हेंट इज मोर दॅन 0 अँड लेस दॅन 1. एनी प्रोबॅबिलिटी, कोणतीही प्रोबॅबिलिटी 0पेक्षा मोठी किंवा 0पेक्षा लहान असू, 1पेक्षा लहान असू शकते, मॅक्झिमम 1 असू शकते, आहे की नाही. आणि किंवा कधी प्रोबॅबिलिटी तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये पण लिहिली जाऊ शकते. फ्रॅक्शनमध्ये म्हणजे कशी, बघा, एक्झाम्पल जर म्हटला 1/4 ही प्रोबॅबिलिटी आहे. 1/4 म्हणजे किती पर्सेंट रे, 1/4 म्हणजेच किती पर्सेंट, 25%, आहे की नाही. 1/4 म्हणजेच 25%. म्हणजे याच्या स्वरूपामध्ये पण तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिलेली जाऊ शकते. म्हणजे लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस करण्याच्या किंवा प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस इन 2 फॉर्म, नंबर 1 फ्रॅक्शन, सेकंड नंबर पर्सेंटेज. द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1 और इन पर्सेंटेज 0% to 100%. एवढ्यापर्यंतच प्रोबॅबिलिटी असते, याच्यापेक्षा मोठी प्रोबॅबिलिटी असणार नाही. म्हणजे आपण आउट ऑफ जर म्हटला 5 पैकी 5 तर 100% होणार. आणि त्याचा जर फ्रॅक्शन काढला तर 1 फ्रॅक्शन येतो, 5/5 इज इक्वल टू 1. आणि जर पर्सेंटेज म्हटलं तर 100%. म्हणजे मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी एवढी असू शकते. फ्रॅक्शनमध्ये मॅक्झिमम 1 आणि पर्सेंटेजमध्ये 100%. इथपर्यंतच प्रोबॅबिलिटी असू शकते, याच्या पुढे असणार आहे का, नाही. ठीक आहे, बाकी काही अडचण आता.
प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंटमध्ये कळालं का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पाहिजे. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय मग? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. व्हेरी सिम्पल. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. जी इव्हेंट तुम्हाला म्हटली असेल ती इव्हेंट एन वापरून ब्रॅकेटमध्ये घ्यायची. बाकी काय अडचण आता? ठीक आहे. आता या प्रोबॅबिलिटीवर आधारित जो आपले प्रॅक्टिस सेट असेल आहे की नाही, किंवा याच्यावर आधारित जे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन आपण आता बघूयात. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी, फाइंड द प्रोबॅबिलिटी आहे की नाही, तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल एक्झाममध्ये. इफ टू कॉइन आर टॉस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दी इच इव्हेंट. प्रत्येक इव्हेंटची काय करा म्हटलं तुम्हाला? प्रोबॅबिलिटी काढा असं म्हणतील. ठीक आहे. बघू आता याच्या पुढचा भाग जो आहे तो प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंटवर. मग आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेटच घेऊ. प्रॅक्टिस सेटवर आधारित त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बघा चला, प्रॅक्टिस सेट 5.4 घेऊया आता. प्रॅक्टिस सेट 5.4. बघा, प्रॅक्टिस सेट 5.4 आहे की नाही. बघा, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय आहे यातला? क्वेश्चन नंबर फर्स्ट. इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, इफ two coins are tossed, find the probability. Find the probability. काय फाइंड करायचं आहे? प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे की नाही. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स, आणि त्या इव्हेंट्सची प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली आहे. इफ टू कॉइन्स आर टॉस म्हटलाय, मग टू कॉइन टॉस म्हणल्यावर सॅम्पल स्पेस काय भेटणार सांगा? एस इज इक्वल टू टू कॉइन्स आहेत म्हणजे टूची पेअर्स तयार होणार. एच एच, एच टी, टी टी, टी एच. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. सॅम्पल स्पेस भेटले. आता फर्स्ट इव्हेंट काय दिले बघा. फर्स्ट इव्हेंट म्हटलंय गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. मग इथं आपण असं म्हणूया, लेट ए इव्हेंट. इव्हेंटला जर नाव दिलं नसेल तर तुम्ही नाव देत जा ए बी सी डी. तर इव्हेंटला नाव दिलेलं नाही, नुसतं काय म्हटलंय? गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. ए इव्हेंट गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. ॲट लिस्ट वन हेड म्हणजे या ठिकाणी काय म्हणतंय? ए इव्हेंट अशी आहे की त्यावर काय आहे? वर हेड ॲटलिस्ट वन हेड, एक एच आहे म्हणते, कमीत कमी एक. मग जास्तीत जास्त दोन पण चालतील. ॲट लिस्ट शब्द आला आहे बघा. ॲट लिस्टचा अर्थ असतो कमीत कमी एक, मग जास्तीत जास्त दोन पण चालतील. मग सांगा, हेड पाहिजे म्हणताय ना, आहे की नाही. ए इव्हेंट नाव दिले म्हणून ए इन कर्ली ब्रॅकेट, याची एच चालल. एक हेड म्हणतंय, कमीत कमी एक, जास्तीत जास्त दोन बी चालतात. एच एच, एच टी, टी एच. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आला रे? 3. आता नंबर ऑफ ए 3 भेटलाय, पण आपल्याला याची पण प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3/4. वाटलं तर याला फर्स्ट नंबर द्या. हे काढून टाका नंबर याचा.
हे 3 नंबर ऑफ ए किती आहे 3 आहे. नंबर ऑफ एच्या जाग्यावर 3 घेतला आणि नंबर ऑफ यस किती आहे 4 म्हणजे 3/4. ही ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी भेटली. किती भेटली ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस आहे की नाही. नंबर ऑफ यस असतं अपॉन मध्ये. यानंतरची जी नेक्स्ट इव्हेंट दिली आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये गेटिंग नो हेड. मग त्याला आपण असं म्हणूया लेट बी इव्हेंट गेटिंग नो हेड. नो हेड आहे बी इव्हेंट ठीक आहे नाही. मग आता बी इव्हेंट मध्ये नो हेड आहे म्हणजे बी इन कर्ली ब्रॅकेट. नो हेड नाहीये म्हणजेच काय असणार टेल असणार आहे. नो हेड म्हटल्यावर काय होणार मग टी टी फक्त टी टी म्हणजे प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. ही सेकंड नंबरची प्रोबॅबिलिटी भेटली. म्हणजे यस स्वरूपामध्ये तुम्हाला फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच इव्हेंट. प्रत्येक इव्हेंटची तुम्हाला काय काढायला सांगितली जाते प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितली जाते की नाही. मग प्रोबॅबिलिटी कशी फाइंड केली जाते तर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस किंवा दुसरा जर म्हटला तर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस म्हणजे जे तुम्हाला त्या ठिकाणी इव्हेंटचं नाव दिलं असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे लिहावं लागणार आहे. ठीक आहे कळालं का. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर सॅम्पल्स पॉईंट लिहून घ्या. किती आहेत ते काउंट करा. सॅम्पल पॉईंट 1 2 3 4 काय असेल तेवढे नंबर द्या. त्यानंतर काय करायचं आपल्याला जी इव्हेंट दिलेली आहे फर्स्ट इव्हेंट आहे की नाही त्या इव्हेंटचे सॅम्पल स्पेस लिहून त्याचे सॅम्पल पॉईंट लिहावं लागतील आणि ती कंपॅरिझन ऑफ नंबर ऑफ यस आहे की नाही. पुन्हा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला लिहावा लागेल. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस आहे की नाही. यस स्वरूपामध्ये होतं. हा झाला पहिला क्वेश्चन. आता याच्यानंतरचा बघूया यातला सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे की नाही तो बघूया. त्याची पण प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितली आहे तुम्हाला आहे की नाही. एक्झाममध्ये तर जनरली ह्याच्यावरचा क्वेश्चन हा फाइंड द प्रोबॅबिलिटीचाच असतो आहे की नाही. बघा 2 डायस आर रोलेड. आता इथं तर 2 डायस आहेत 2 डायस रोलेड केलेत आहे की नाही. म्हणजे एक्सपेरिमेंट जी दिलेली आहे ते 2 डायस रोलेड आहेत म्हणताय 2 डायस. आता मला सांगा 2 डायस रोलेड असल्यावर सॅम्पल स्पेस किती भेटतात बरं. किती भेटतात सॅम्पल स्पेस 36 भेटतात. एका डायसवर किती नंबर असतात 6 आहे की नाही. आणि जर 2 डायस रोलेड केले असतील किंवा थ्रू केले असतील टाकले असतील आहे की नाही तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस किंवा सॅम्पल पॉईंट जे आहेत तर ते सॅम्पल पॉईंट किती येतात 36 आहे की नाही. 36 येतात 36 बघा चला. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 2 डायस आर रोलेड इफ 2 डायस आर रोलेड सायमल्टेनियसली. 2 डायस आर रोलेड किंवा 2 डायस थ्रू म्हटलं जाईल हे की नाही. 2 डायस थ्रू पण म्हटलं जाऊ शकतंय. मग आता सॅम्पल स्पेस किती होतील सांगा बरं यस इन कर्ली ब्रॅकेट. आता सॅम्पल स्पेस लिहिताना तुम्हाला 36 लिहावं लागतील. म्हणजे काय येणार 1 1 1 2 1 3 1 4 1 5 अँड 1 6. सिमिलरली काय येणार मग 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. नंतर 3 1 3 2 3 3
3 4 3 5 3 6. त्यानंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. त्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. आणि जो लास्ट आहे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. Therefore number of S is equal to 36. हे की नाही, म्हणजे 2 डायस आर रोलेड. जर 2 डायस रोलेड केले असतील किंवा थ्रू केले असतील तर सॅम्पल स्पेस जे आहेत ते किती भेटतात? सॅम्पल स्पेस 36. हे की नाही. आता याच्यानंतर आपल्याला काय करायच्यात की ज्या इव्हेंट दिल्यात, हे की नाही, याच्यावरच्या ज्या इव्हेंट दिल्यात त्या इव्हेंट बघावं लागतील. मग पहिल्यांदा बघूया. लेट ए इव्हेंट. काय ए इव्हेंट? द सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस इज ॲट लिस्ट 10. द सम ऑफ डिजिट्स, द सम ऑफ डिजिट्स on upper face, on the upper face, upper face is at least 10. at least किती असावेत? 10 म्हणताय. म्हणजे आता या ठिकाणी जे अपर फेस असणार आहे त्या अपर फेसवरच्या डिजिटची सम कमीत कमी 10 आली पाहिजे. मग जास्तीत जास्त 11 पण चालेल. कमीत कमी 10 सम कुठे येते बघा इथं. 4 6, त्यानंतर 5 5, इकडे बघा हे 2, पुन्हा हे 2, इथून इकडचे नंबर 1 2 3 4 5 6, हे 6 नंबर येतात. ॲटलिस्ट कमीत कमी किती? कमीत कमी 10 पाहिजे म्हणते ॲटलिस्ट. मग जास्तीत जास्त 10 पेक्षा जास्तही चालेल. मग कोणता आला? 4 and 6. सेकंड कोणता? 5 5 5 6 6 4 6 5 and 6 6. 6 6 ची सम किती होते? 12. हे की नाही. 4 6 5 5 5 6, हे की नाही. आणि नंतर 6 4. आता याची बेरीज बघा. 6 4 10 10, 5 + 5 10, 5 + 6 11. ॲटलिस्ट 10 म्हटलं, 11 पण चालेल. 6 4 10, 6 5 11 and 6 6 12. म्हणजे ॲटलिस्ट 10 आली पाहिजे होती म्हणताय. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 and 6. नंबर ऑफ ए किती आले? 6. आता याची प्रोबॅबिलिटी काढावं लागेल आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे? 6 अपॉन 36. नंबर ऑफ यस किती आहे? 36. नंबर ऑफ यस किती आहे? 36. हे 36 आहे. मग आता सिम्प्लिफाय कसं होईल? 6 1 6 6 6 36, 1/6. किती आला मग? 1/6. 6 1 6 6 6 36. तर लेट बी इव्हेंट, लेट बी इव्हेंट. काय बी इव्हेंट? द सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेस, द सम ऑफ digit on
अप्पर फेस इज 33. द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. आता 33 सम येऊ शकते का रे? आपल्याला मॅक्झिमम सम जर म्हटलं तर किती येऊ शकते? 12 येऊ शकते, आहे की नाही? मग इथं तर 33 म्हणत आहे, म्हणजे या ठिकाणी जी आपल्याला इव्हेंट भेटणार आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पल स्पेस बी जे आहे ते काय असणार? एम्प्टी असणार, एकही येणार नाही. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू इथं नंबर ऑफ बी किती आलं रे? नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0 आलं, काहीच नाही आहे ना, म्हणजे 0. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस, म्हणजे 0 अपॉन 36, म्हणजेच काय येणार? 0. किती आलं हे? प्रोबॅबिलिटी आली 0. का तर कोणत्याही नंबरला डिवाइड किंवा मल्टिप्लाय जर केलं 0 ने तर व्हॅल्यू काय भेटती? 0च भेटते. म्हणजे याची जे प्रोबॅबिलिटी आली बीची, किती आली प्रोबॅबिलिटी? 0 आली. आता अजून एक इव्हेंट राहिली आपली, का तर त्याच्यामध्ये 3 इव्हेंट दिलेत त्यांनी, आहे की नाही? मग 3 इव्हेंटमध्ये तिसरी जी इव्हेंट आहे ती कोणती आहे बघूया. बघा, 3rd नंबरची इव्हेंट काय आहे? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. म्हणजे आता काय म्हणता येते ना, बघा, हे दुसऱ्या नंबरचा झाला. तिसऱ्या नंबरची जी इव्हेंट आहे, लेट सी इव्हेंट, काय सी इव्हेंट? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय, the digit on the first die, on the first die is greater than the digit on second die. The digit on second die, म्हणजे असे डिजिट बघायचे आहेत की ज्यामध्ये फर्स्ट डायसवरचा नंबर हा मोठा असला पाहिजे कोणापेक्षा? सेकंड डायसवरच्या नंबरपेक्षा. ठीक आहे, बघूया. आता हे वरचं थोडं जे आहे ते मी मोडतो, इथं लिहू आपण त्याला. खाली जागा नसल्यामुळं इथं लिहितोय. सी इव्हेंट जी आहे, नंबर लिहायचे, पण नंबर कसे म्हणता येते ना, की फर्स्ट डिजिटवरचा नंबर हा मोठा असला पाहिजे सेकंड डिजिटपेक्षा. मग जसं की 2 1 आहे की नाही? 2 1 म्हणजे 2 मोठा आहे, पहिल्यावरचा मोठा आहे, दुसऱ्यावरचा लहान आहे. त्यानंतर 3 1 3 2 आहे की नाही? असे नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. नंबर जास्त होतील त्याच्यामुळं इथं वर तयार करतो त्याला. सी इव्हेंटमधले सॅम्पल स्पेस लिहू आपण आता. 3rd नंबरची जी इव्हेंट आहे ती बघा. लेट सी इव्हेंट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. सेकंड डायसवरचे बघा, फर्स्टवरचा नंबर मोठा असला पाहिजे. सेम आहेत, पहिला लहान आहे, हे की नाही? याच्यामध्ये तर कोणताच चालणार नाही. याच्यामध्ये मात्र आता फर्स्टवरचा ग्रेटर आहे, सेकंडवरचा लहान आहे, म्हणजे 2 1 2 2 चालेल का? नाही, इक्वल आहेत. आता तर लहानच तयार होईल. त्यानंतर 3 1 आणि 3 2 हे 2 चालते. 3 1 3 2 नंतर 4 1 4 2 4 3 या लाईनमध्ये 1, याच्यात 2, यात 3, यात 4 आणि यात 5 असे चालणार वाढत. 4 1 4 2 4 3 त्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 त्यानंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 एवढे नंबर येतील की ज्याच्यावर काय आहे, फर्स्ट डायसवरचा नंबर हा
सेकंड डायसवरच्या नंबरपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. मग नंबर ऑफ सी किती आले बघा, सॅम्पल पॉइंट 1 2 3 4 5 10 15 का 15 भेटले. प्रोबॅबिलिटी ऑफ सी, प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस, 15 अपॉन 36. सिम्प्लिफाय होते का, 15ला 36ला 3 डिवाइड होईल की नाही. 3 5 15, 3 1 3, 3 2 6, म्हणजेच काय आलं 5 अपॉन 12. ही सी इव्हेंट म्हणजे जी थर्ड नंबरची जी इव्हेंट होती आहे की नाही, त्या थर्ड नंबर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी भेटली आपल्याला, जे की 5 अपॉन 12 आहे की नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट 5.4 मधला आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन होता. बाकीचा आता उद्याला घेऊ आपण.